नागपुर के वैरायटी चौक से गांधी पुतला परिसर में अलग विदर्भ राज्य की मांग को लेकर विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से बोमा बूम आंदोलन किया गया। आंदोलनकारियों ने आरोप लगाया कि मानसून सत्र में राज्य सरकार ने विदर्भ के मुद्दों को नजरअंदाज किया है। समिति का कहना है कि विदर्भ के विकास, रोजगार, किसानों और क्षेत्रीय समस्याओं को लेकर सरकार की ओर से ठोस कदम नहीं उठाए गए हैं। इसी के विरोध में कार्यकर्ताओं ने सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए अलग विदर्भ राज्य की मांग को फिर से उठाया है। आंदोलनकारियों ने वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद का नारा लगाते हुए अपनी मांग जल्द पूरी करने की अपील की है। अशा स्थितीमध्ये सुद्धा सरकारला काही घाम फुटलेला नाही। सरकारचा एक व्यक्ती तिथे गेलेला नाही की तिथली परिस्थिती काय आहे। आज युवा आत्महत्या करून राहिलेला आहे। NITची परीक्षा रद्द झाल्यामुळे 22-25 विद्यार्थ्यांना तिथे आत्महत्या करावी लागलेली आहे। आज इथेनॉलच्या मिक्सिंगमुळे सर्वांच्या गाड्या तिथे बंद पडून राहिलेल्या आहे। गाड्यांवर लाखो रुपये खर्च येऊन राहिलेला आहे, तरी आपले नितीन गडकरी त्यामध्ये काही बोलायला तयार नाही, कारण की त्या इथेनॉलच्या कंपन्या त्यांच्या 2 मुलांच्या आहे आणि म्हणून ते खोटं नाटं बोलून आपल्याला मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। सगळे यामध्ये घोळ आहे, करप्शन आहे आणि हे सरकार पूर्णपणे करप्ट झालेले आहे। यांना जनतेच्या जीवाशी काही घेणे देणे नाही, जनतेच्या महागाईशी काही घेणे देणे नाही, जनता बेरोजगार आहे त्याच्याशी काही घेणे देणे नाही। यांना फक्त सत्तेत टिकून राहण्यासाठी EVM कशी हॅक करता येईल आणि EVM हॅक करून हे सत्तेत टिकून आहे। हे वोट चोरी आहे, चंदा चोर आहे, हे सरकार चोर आहे। याला जोपर्यंत ह्या देशातून काढून टाकणार नाही तोपर्यंत या देशाच्या जनतेचं भलं होऊ शकत नाही आणि म्हणून आर्टिकल 3 प्रमाणे मोदींनी लवकरात लवकर आमचा वेगळा विदर्भ करावा, हेच आम्ही सरकारला, केंद्र सरकारला आमची मागणी आहे। नुकतंच आता पावसाळी अधिवेशन संपलं। त्या पावसाळी अधिवेशनात विदर्भाच्या जनतेला अपेक्षा होते की विदर्भाच्या जनतेला त्यात काहीतरी मिळणार आहे, परंतु यांनी विदर्भाच्या जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचं कडकारस्थान नेहमीप्रमाणे रचलेलं आहे। म्हणून विदर्भाच्या जनतेचा अपेक्षा भंग झाल्या आणि विदर्भाच्या जनतेचं एकच म्हणणं आहे की स्वतंत्र विदर्भ राज्यच करा, आम्हाला आता महाराष्ट्रात राहायचं नाही। कारण महाराष्ट्र राज्यावर आज 12,04,000 करोड रुपयाचं कर्ज आहे आणि अशा याच्यात ते विदर्भाचे धरणं पूर्ण करू शकत नाही। शेतकऱ्यांच्या पांदन रस्त्याच्या बाबत यावर काही चिंतन मनन नाही, त्यांच्या रस्त्यासाठी पैसे नाही। त्याचसोबत इथे कारखाने आणण्याची घोषणा करत होते, परंतु ते कारखाने येताना दिसत नाही आणि अशा परिस्थितीत सगळं याचं एकच उत्तर आहे ते स्वतंत्र विदर्भ राज्य। आणि त्याच करता आज आम्ही इथं महाराष्ट्र सरकारचा निषेध म्हणून बोंबाबोंब आंदोलन करत आहोत। इथे आमचे सर्व कार्यकर्ते स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन इथे एकत्रित झाले आणि वेगळा विदर्भ घ्यायचा ह्या अनुषंगाने आम्ही इथे संपूर्ण इथे जमा झालेला आणि वेगळा विदर्भ राज्य निर्माण करावं। आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही, कोणताच विदर्भ वैधानिक मंडळ आमच्यासाठी कामाचं नाही, म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्याचं एक मात्र मागणी आहे। सरकार निगरगट्ट झालेली आहे, परंतु तुम्हाला माहीत असेल की या सरकारनेच वादा केला होता 1957च्या यांनी ठरावसुद्धा घेतला होता। मग खामगाव ते आमगाव अशी एक यात्रासुद्धा काढण्यात आली होती। तर अशा प्रकारे आणि काही लोकांनी तर सांगितलं होतं की आम्ही लग्नसुद्धा करणार नाही, काही लोकांनी लिहूनही दिलं होतं, पण आता ते सगळे वायदे यांनी विसरलेले आहे। यांना नरिमन पॉईंटची हवा लागलेली आहे, म्हणून यांना विदर्भाच्या जनतेच्या विसर पडलेला आहे। पण आम्हाला नाही, आम्हाला वाटते की बाबा जनतेचं भलं झालं पाहिजे आणि स्वतंत्र विदर्भ राज्यातच भलवणार, म्हणून आम्ही आंदोलन करू, लाठी खाऊ गोडी खाऊ, परंतु विदर्भ राज्य मिळवून घेऊ या अनुषंगाने आम्ही चालू।